मदन भोसले मेरे राजनीतिक प्रतिद्वंद्वी हैं, भले ही वह शरद पवार की पार्टी में शामिल हो जाएं। इससे मुझे कोई फर्क नहीं पड़ेगा। कराड़ में विधायक मकरंद पाटिल का बयान। उनके भाई सांसद नितिन पाटिल ने स्वर्गीय चौहान जी की समाधि का दर्शन के लिए दौरा किया। इस बीच आमदार मकरंद आबा पाटिल के भाई माननीय नितिन पाटिल राज्यसभा सदस्य बनने के बाद आज यशवंतराव चव्हाण समाधि स्थल पर दर्शन के लिए पहुंचे। इस दौरान उन्होंने मीडिया से भी बातचीत की। उस वक्त उन्होंने सिवाय इसके कुछ भी टिप्पणी नहीं की। अजित दादा की तारीफ करने के अलावा कुछ नहीं किया। आइए देखते हैं कराड़ महाराष्ट्र से ब्यूरो चीफ विद्या मोरे की विशेष रिपोर्ट। शेत गेले आणि कुणाला भेटले यानं मला काही फरक पडायचं कारण नाही, कारण माझी विचारधारा, माझा पक्ष हा ठरलेला आहे, माझं चिन्हही ठरलेलं आहे। त्यामुळे कोण कुठं जाते याचा विचार मी करत नाही। माझा मतदारसंघ मुळामध्ये मी विकासात्मक बांधलेला आहे, त्यामुळे मला बाकी कुठल्याही गोष्टीची काळजी नाही। चव्हाण साहेबांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आणि या जिल्ह्याला एक सुसंस्कृत आणि चांगल्या राजकारणाची या जिल्ह्याला चव्हाण साहेबांनी एक परंपरा घालून दिली। आज प्रथम राज्यसभेवर खासदार झाल्यानंतर त्यांच्या समाधीला यावं, नतमस्तक व्हावं अशी आम्हा सर्वांचीच भावना झाली। त्यामुळं अतिशय समाधान होतंय चव्हाण साहेबांच्या समाधीवाल्यामुळे। ज्यावेळी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी तिथं उदयनराजेंना मत कमी पडल्यानंतर अशी चर्चा होती की अजितदादा शब्द पाळणार नाहीत। आता अजितदादांनी शब्द पाळलाय, काय वाटतंय? दादा शब्द पाळणार नाहीत असं होतच नाही। दादांचा महाराष्ट्रामध्ये नावलौकिकच असा आहे की जो शब्द दादा देतात तो पाळतात आणि शब्द पाळणारा नेता अशीच महाराष्ट्रामध्ये दादांची ओळख आहे। त्यामुळं आणि ह्या उदाहरणावरून आणि एकदा सिद्ध झालं, संपूर्ण राज्याला समजलं की दादा हे 100% दिलेला शब्द हे पाळतातच। खासदार म्हणून तुमचं विजन काय असणार आहे जिल्ह्यासाठी? चला विचार करायला वेळ हवा होता। कार्यकर्त्यांशी बोललो नव्हतो, त्यामुळे मी दादांना त्यावेळेला सांगितलं होतं की मला थोडा अवधी द्या, मला माझ्या लोकांशी बोलावं लागेल, कारण लोकांशी कार्यकर्त्यांशी चर्चा न करता निर्णय एखादा राजकीय एवढा मोठा घेणं हे माझ्या दृष्टीनं खूप अवघड होतं। त्यामुळे मी त्यावेळेला लेट झालो, परंतु कार्यकर्त्यांशी चर्चा करून नंतर निर्णय घेतला। जिल्ह्यामध्ये इतर मतदारसंघाच्या तुलनेमध्ये तुमच्या मतदारसंघात उदयनराजेंना लीड कमी आहे अपेक्षेपेक्षा, आणि त्याची चर्चा झाली, त्याची बातमी नाही। लीड कमी आहे म्हणजे मुळामध्ये पहिल्यापासून माझ्या मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, आदरणीय पवारसाहेब, आदरणीय दादा याच नावांचा जप आम्ही करत आलो होतो ना, त्यामुळं त्यामधून लोकांनी बाहेर पडणं हे थोडंसं अवघड होतं आणि त्यामुळं जे काही घडलं ते त्या विचारातून घडलं। पवार साहेबांचा एवढा करिश्मा तुमच्या मतदारसंघात आहे, मगाशी म्हणलात मदन भोसले तिकडे गेल्यानंतर तुम्हाला काही फरक पडणार नाही? मला काहीही फरक पडणार नाही। लोकसभेची निवडणूक ही देश पातळीवरचं एकूण असणाऱ्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात आणि विधानसभा ही कॅन्डिडेटकडे बघितलं जातं। जसं पक्षाकडे बघितलं तसं कॅन्डिडेटकडं त्याच्या कामाकडं अधिक बघितलं जातं।